गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमधील क्रीडा व कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मराठा विद्या प्रसारक संस्था नेहमीच प्रयत्नशील आहे। विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्रीडा गुण जोपासावेत, यातूनच त्यांना शासकीय मोठ्या अधिकारी पदावरही पोहोचता येईल। याचे उत्तम उदाहरण म्हणजे उपविभागीय क्रीडा अधिकारी पदावर पोहोचलेल्या स्नेहल साळुंखे असल्याचे मराठा विद्या प्रसारकचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतात व्यक्त केले। मराठा विद्या प्रसारक कडून खेळाडूंना आवश्यक ते सहकार्य केले जातेच, मात्र शासनाच्या माध्यमातूनही खेळाच्या साहित्यासाठी सहकार्य मिळावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। मराठा विद्या प्रसारक समाज आयोजित जिल्हास्तरीय कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। केटीएच्या महाविद्यालयाच्या मैदानात 2 दिवस या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या। प्रारंभी सर्व संघाचे मैदानात स्वागत करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या उपविभागीय क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे, मराठा विद्या प्रसारकचे चिटणीस दिलीप दळवी, शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्कर ढोके, डॉक्टर नितीन जाधव, डॉक्टर विलास देशमुख, प्राचार्य डी जाधव, डॉक्टर अजित मोरे, प्राचार्य शशिकांत मुघल, छत्रपती पुरस्कार विजेते संजय होळकर, प्राचार्य डॉक्टर कल्पना आहिरे, मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात, क्रीडा अधिकारी डॉक्टर मीनाक्षी गवळी, अध्यापक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका महाले आदींसह आयोजन समितीचे पदाधिकारी व क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपविभागीय क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे म्हणाल्या की प्रत्येक क्षेत्रात मुलींची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्याप्रमाणे क्रीडा क्षेत्रातही मुली-मुलांच्या बरोबरीने आहेत। या स्पर्धेत मोठ्या संख्येने खेळाडूंची उपस्थिती ही मराठा विद्या प्रसारक संस्थेचे चांगले नियोजन असल्याचं दर्शविते, असे सांगून साळुंखे यांनी क्रीडा शिक्षक व सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले। कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धेत मराठा विद्या प्रसारक संस्थेतील मुले व मुलींचे 164 संघ सहभागी झाले। ग्रामीण भागातील खेळाडूंना मॅटची सुविधा व खेळाडूचे बूट आदी साहित्य मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने देण्यात आले। चिटणीस दिलीप दळवी यांनीही मनोगत व्यक्त करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्कर ढोके यांनी प्रास्ताविक केले। कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धेसाठी 17 वर्षातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला, त्यामुळे संस्थेनेही या स्पर्धेला मान्यता दिल्याचं सभापती दिलीप दळवी यांनी सांगून सर्व खेळाडू व क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले। यावेळी सूत्रसंचालन प्राचार्य कैलास लवांड यांनी तर आभार शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन जाधव यांनी मानले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।